नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण सरल आणि UDAS प्लसचे इंटिग्रेटेड पोर्टल जे सुरू झालेलं आहे त्याचं लॉग इन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. एकमेकांशी लिंक असणारे हे दोन पोर्टल आहेत. तर त्याला आपल्याला लॉग इन कसं करायचं हे आज आता शिकायचं आहे. तर आपल्याला गुगलवरती जाऊन स्टुडंट पोर्टल असं तुम्हाला सर्च करायचं आहे. आपण स्टुडंट पोर्टल असं सर्च करूया आणि मग येणारी पहिली वेबसाईट जी आहे स्टुडंट पोर्टल असं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ती आपली वेबसाईट आहे. त्याला आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे. पहिल्यांदा सूचना येते की बघा 2025-26साठी सरल प्लस UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि डाव्या बाजूला तुम्हाला ओल्ड स्टुडंट पोर्टल जे आपण 24-25पर्यंत काम करत आलो आहे त्याची लिंक डाव्या बाजूला दिलेली आहे. म्हणजे आता आपण जे पाहतोय ते 25-26 करिता स्टुडंट पोर्टल आहे सरलचं. तर तिथे एक सूचना पण दिलेली आहे की मुख्याध्यापकांनी लॉग इन करताना डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे. आता तो डिफॉल्ट पासवर्ड कोणता असणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इथं जर बघितलं लॉग इन करायचं असेल तर जुनं लॉग इन पाहिजे असेल 24-25चं तर डाव्या बाजूला तुम्हाला ओल्ड स्टुडंट पोर्टलची लिंक दिलेली आहे. आणि सध्याच्या जे पोर्टल आहे 25-26चं त्यासाठी तुम्हाला विंडो दिलेली आहे आणि तिथे तुम्हाला गेस्टने जो आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे त्याने लॉग इन करायचं आहे. आता डिफॉल्ट पासवर्ड काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर हे एकत्रित पोर्टल आहे. हे UDAS प्लसला माहिती भरल्यानंतर आपोआप त्याची माहिती स्टुडंट पोर्टलला लिंक होणार आहे. म्हणजे माहिती आपल्याला एकाच ठिकाणी भरावी लागणार आहे. तर आता जो डिफॉल्ट पासवर्ड कोणता आहे तो बघूया. मी इथे तुम्हाला वर्डमध्ये टाईप करून दाखवतो. तर पासवर्ड आहे GEST123. गेस्ट म्हणजे G कॅपिटल आहे, GUEST 123. त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह @ आणि हॅश. आता मी तुम्हाला झूम करून तो पासवर्ड दाखवलेला आहे. तर हा आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे. सगळ्या शाळांनी हा डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन करायचा आहे. तर आपण तो आता कॉपी करून घेऊया आणि आपण जिथे पासवर्ड टाकतो तिथे तो मी पेस्ट केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट टाईप केला तरी चालणार आहे. त्यानंतर खाली जो दिलेला कॅप्चा कोड आहे तो एकदा दोनदा रिफ्रेश करा आणि मग रिफ्रेश करून आलेला पासवर्ड कॅप्चा कोड तुम्ही टाका. कॅप्चा कोड आपण टाकून घेऊ आणि मग लॉग इनला क्लिक करायचं आहे. आता लॉग इनला क्लिक केल्यानंतर वरती पुन्हा ती एक विंडो येते त्याला क्लोज करायचं आहे. आणि पाठीमागे जर आपण बघितलं तर आपल्याला नवीन पासवर्ड बनवण्यासाठी एक छोटीशी विंडो ओपन झालेली आहे. तर तिथे पहिला जो एक्झिस्टिंग पासवर्ड आहे तो म्हणजे GEST123 वाला आता जो आपण टाकला तो. आणि न्यू पासवर्ड जो आहे तो तुम्हाला जो लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला इथे बनवायचा आहे. न्यू पासवर्ड आणि त्याच्या पुढे आहे कन्फर्म पासवर्ड. तर हे दोन्हीकडे तो पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे जो तुम्ही नवीन बनवणार आहात. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात आपल्याला नवीन पासवर्ड बनवायचा आहे. आणि चेंज पासवर्डला क्लिक करायचं. मेसेज आला आहे की सक्सेसफुली चेंज अपडेट झालेला आहे. आता आपण नवीन जो पासवर्ड बनवलेला आहे तो पासवर्ड टाकून आता आपल्याला लॉग इन होणार आहे. तर आता आपण त्या ठिकाणी नवीन जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आता एंटर करूया. त्यानंतर खाली जो दिलेला कॅप्चा कोड आहे तो एंटर टाकूया आणि लॉग इनला क्लिक करायचं. तर आता आपल्यासमोर आपलं जे स्टुडंट पोर्टल आहे 2025-26चं ओपन झालेलं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन पण खूप कमी आहेत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काम करायचं नाही आहे. UDAS प्लसला जे काम केलं ते इकडे आपल्याला दिसणार आहे. तर आता आपण जर बघितलं इयत्ता दुसरीचे विद्यार्थी दिसतात का, तर आपण इयत्ता सिलेक्ट करून बघितलं तर आपल्याला दुसरीचे सगळे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यांच्या माहितीमध्ये आपल्याला एडिट पण करता येईल. आधार स्टेटससुद्धा बघा व्हॅलिडेट दिसत आहे. त्यानंतर तिसरीचे बघूया. म्हणजे आपण स्टुडंट पोर्टलला काहीच काम केलेलं नाही, प्रमोशन वगैरे काही नाही, तरी ते ऑटोमॅटिक येऊन गेले का, कारण आपण UDAS प्लसला काम केलेलं होतं. म्हणजे UDAS प्लसचा डाटा इकडे आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपले जे वर्ग आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे म्हणजे इथे जो पहिला टॅब होता स्टुडंट एंट्री त्याच्यामध्ये अपडेटमध्ये जाऊन गेल्यानंतर आपल्याला हे दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये प्रमोशन वगैरे हे टॅब बाकीचे टॅब काढलेले आहेत, ट्रान्सफर वगैरे, कारण ते सगळं आपल्याला कुठून करायचं आहे
UDAS प्लसला आपण जे इम्पोर्ट करतो तिथून, म्हणजे UDAS प्लसलाच आपल्याला सगळं काम करायचं. इथे ते फक्त ट्रान्सफर होईल आणि इथे आपल्याला ते पाहता येईल. त्यानंतर संच मान्यतेचं आहे ते अजून सुरू नाही आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला UDAS प्लसला जे सरल आणि UDASचे जे पोर्टल आहे त्याचं लॉग इन करता येईल. रिपोर्ट्समध्ये आपल्याला कॅटलॉग, आधार स्टेटस हे सगळं पाहता येईल. त्याच्यानंतर स्टुडंट सर्च पण आपल्याला करता येईल. आधार स्टेटसला आपण क्लिक केलं तर सद्यस्थितीमध्ये आपले जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी किती जणांचा आधार उपलब्ध आहे, किती जणांचं बाकी आहे, तो रिपोर्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. म्हणजे पूर्वी जे आपण दोन्ही पोर्टलला विद्यार्थी भरायचं काम करत होतो, विद्यार्थ्यांची माहिती भरायचं काम करत होतो, ते आता फक्त UDAS प्लसलाच काम करायचं आहे. हे जे नवीन स्टुडंट पोर्टल आहे याला फक्त माहिती तिकडनं डायरेक्ट इकडे डाटा तो शो होणार आहे. आपण फक्त तो पाहायचा आहे आणि जेव्हा संच मान्यता वगैरे ह्या गोष्टी जेव्हा सुरू होतील तेव्हा इथून पट पुढे पाठवणे, पट फॉरवर्ड करणे हे काम आपल्याला या ठिकाणी करता येईल. तुम्हाला इथे पहिलीचे विद्यार्थी भरण्यासाठी वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही ते UDAS प्लसला भरायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे नवीन इंटिग्रेटेड पोर्टल आहे एकत्रित सरल आणि UDAS प्लस याचं लॉग इन कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. जर याबाबत कोणाला काही शंका असल्यास तुम्ही कळवा. धन्यवाद.